श्री नवनाथ ग्रंथ भक्तिसार कथासार अध्याय 15वा गोरक्ष जालंधर भेट कानिप व मारुती यांचे भांडण. श्री गणेशाय नमः. बद्रिका आश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिप हे दोघे दोन भिन्न स्थानी तपश्चर्या करीत होते, पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती. साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरुच्या शोधार्थ निघाले. कानिप जालंधराचा शोध घेत उत्तरेकडे निघाला, तर गोरक्ष मच्छिंद्राचा शोध घेत दक्षिणेकडे गेला. फिरत फिरत तो हेलापट्टणास गेला. तेथे नगरवेशीवर द्वापाराकडे मच्छिंद्रनाथाविषयी चौकशी केली. तेव्हा त्यांनी 10 वर्षापूर्वी जालंधरनाथ नावाचा एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले. संदर्भातील आधांतरी तरंगणारा भाऱ्याची नवलकथाही ऐकवली. तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथ नाव बदलून येथे राहिले असावेत असा विचार करून तो नगरात प्रवेशला. तेथे भिक्षा मागत असताना तो गोपीचंदाचे जालंधरास ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आला आणि घरासमोर उभे राहून त्याने अलग निरंजन अशी हाक दिली. तो सवाल ऐकता जालंधराने भूगर्भातून आदेश शब्द उच्चारला. तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला आदेश करणारे जती महाराज, आपण कोठे आहात? आपले नाव काय? तेव्हा जालंधराने त्याला स्वतःचे नाव व सध्या तो जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले. मग त्याने गोरक्षाची विचारपूस केली. त्यानेही स्वतःचे नाव, गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाला, महाराज, आपली अशी स्थिती कशी झाली? तेव्हा जालंधराने त्याला सर्व इतिवृत्त सांगितले. ते ऐकून संतापलेला गोरक्ष गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता करू लागला. तेव्हा जालंधराने त्याला शांत केले आणि सध्या याविषयी कोठेही वाच्यता न करता पुढे जावे, पण कानिप नावाचा माझा शिष्य भेटल्यास त्याला हे सगळे सांगावे अशी सूचना केली. ते मान्य करून गोरक्षाने ते नगर सोडले आणि यात्रा करीत जगन्नाथपुरीस गेला. कानिप व मारुती यांचे भांडण. इकडे कानिपही लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत जालंधराला शोधत हिंडत होता. आपल्या 700 शिष्यांना बरोबर घेऊन तो नित्य प्रवास करीत असे. अशा प्रकारे फिरत फिरत तो पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आला. त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी वंदता पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपला गुरुचे तेथे जाऊ इच्छितो हे समजता त्याच्या शिष्याचे धाबे दणाणले. त्यांना पुढे जाण्यास धीर होईना. ते जागोजागी बसून आपापसात उलटसुलट चर्चा करू लागली. ती वार्ता कानिपाला समजताच त्याने त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ती लीला दाखवण्याचे ठरविले. स्त्री राज्याचा मार्ग सोडून त्याने बाकीच्या सर्व दिशा सर्पशास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, मी स्त्री राज्यात जाणार आहे, पण मी न भीता गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार आहे. ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे. ते ऐकून त्याचे 7 शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जाताच सर्पशास्त्राच्या प्रभावाने जमिनीला खिळले. ते आपले चिकटलेले पाय हाताने हलविण्याचा प्रयत्न करू लागले, तर त्यांचे हातही जमिनीला चिटकले आणि ते ओनवेच राहिले. तेव्हा नाथाने विभक्ताश्राने भारलेली विभूती आपल्या 7 शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिटकलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले. त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शरमिंदे झाले. 7 जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले, तर तेही पाठीला चिटकले. ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले. तेव्हा 7 जणांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. तेव्हा ते सर्वजण नाथाची क्षमा मागून सोडविण्याची विनंती करू लागले. हे वृत्त त्या शिष्यांनी कानिपाला सांगताच त्याने विभक्ताश्राच्या साहाय्याने त्यांची मुक्तता केली. तेव्हा त्या सर्वांच्या मनात नाथाविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते स्त्री राज्याकडे निघाले. सायंकाळच्या सुमारास कानिपनाथ सरहद्दीवर आला आणि त्याने विश्रांतीसाठी तेथेच डेरा टाकला. त्या रात्री मारुती भूपकार करण्यासाठी स्त्री राज्यात जात असताना तोही स्पर्शशास्त्राच्या तावडीत सापडला, पण त्याने अस्त्राला जुमानले नाही. तेवढ्यात त्याला नाथपंथांचा जथा दिसला. हे काम त्यांच्यापैकी कोणाचे तरी असावे हे त्याने ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिंद्रनाथाला बोध करून परत नेतील. त्यामुळे मैनाकिनी दुःखी होईल. तेव्हा या मंडळींना येथूनच घाबरून हाकलले पाहिजे
असा विचार करून त्याने विशाल रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली. ते ऐकून कानिपाचे शिष्य स्वरक्षणासाठी त्याच्यापाशी धावले. त्या सर्वांना धीर देऊन कानिप मारुतीचा प्रतिकार करण्यास सरसावला. मग त्या दोन महावीरांमध्ये एकच धूमचक्री उडाली. दगड शिळा भिरकवणाऱ्या मारुतीने नाथाच्या वज्रास्त्राचे चूर्ण केले. तेव्हा चिडलेल्या नाथाने कालिका, अग्नी, इंद्र आणि वायू अशा 4 अस्त्रांचा एकदम मारा करून मारुतीला जर्जर केले. त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्याचे व नाथाचे सख्य करून दिले. तेव्हा कानिपाने मच्छिंद्रनाथाला कोणताही उपदेश करून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू नये, या अटीवरच त्याने कानिपनाथाला स्त्री राज्यात जाण्याची अनुमती दिली. ती मान्य करून नाथाने तेथे प्रवेश केला. हे वृत्त मच्छिंद्रनाथाला कळताच त्याच्या मनात तो गोरक्ष असल्यास आपल्याला या सर्व सुखांचा त्याग करून त्याच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली. मग तसे न दर्शविता तो कानिप भेटीस निघाला आणि तो गोरक्ष नाही हे पाहून सुटकेचा निश्वास टाकला. त्याने कानिपाची आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशीच ठेवून घेतले.